स्वागतम सुस्वागतम. श्री गजानन रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांना आणि सर्व गणेश भक्तांना अभिवादन करून टिळकाळी गणेशोत्सव मंडळ शताब्दी महोत्सवानिमित्त कलारंग टिळकाळी रत्नागिरी सहर्ष सविनय सादर करीत आहोत. धन्य धन्य ते लोकमान्य, धन्य धन्य ते लोकमान्य. लेखिका सौ अमृता बापट, दिग्दर्शक विनायक जोशी, रंगभूषा सत्यजित झुरव, वेशभूषा कलारंग टिळकाळी, वेशभूषा सहाय्य मनोहर जोशी, श्रीनिवास जोशी, खलवायन रत्नागिरी, अभिलाषा मुळे, दया भिडे, रुपाली लिमये, छाया काळे. विशेष सहाय्य टिळकाळी गणेशोत्सव मंडळ श्री वामनराव जोग, पार्श्वसंगीत उदय गोखले, प्रकाश योजना सतीश काळे, ध्वनी व्यवस्था एस कुमार साऊंड सर्व्हिस. यातील भूमिका आणि कलावंत: बाळ प्रत्युष पेठे, इतिहास संजय वैशंपायन, रमा बिल्वा गाडगीळ, कमा अश्विनी काजरेकर, ठमा प्राही पेठे, अभिलाषा मुळे, प्रीती पेठे, रश्मी, प्राजक्ता, दूर्वा, हेमांगी. आत्याजी सौ छाया काळे, गुरुजी वामन पेठे, मोरू अन्वय कुवळेकर, माधव शर्व काळे, वामन विघ्नेश जोशी. अन्य विद्यार्थी: निशांत काळे, केशव अर्णव जोगळेकर, आगरकर अतुल देशपांडे, दामोदर कौस्तुभ गोरे, भाऊराव सोहम मुळे, बाबूराव चिनार डिंगणकर, धोंडोपंत चिन्मय दामले, दाजी खरे वेद पेठे, सत्यभामा अर्चना जोशी आणि लोकमान्य टिळक विनायक जोशी. श्री गजानन रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांना आणि सर्व गणेश भक्तांना अभिवादन करून टिळकाळी गणेशोत्सव मंडळ शताब्दी महोत्सवानिमित्त कलारंग टिळकाळी रत्नागिरी सहर्ष सविनय सादर करीत आहोत. धन्य धन्य ते लोकमान्य, धन्य धन्य ते लोकमान्य, धन्य धन्य ते लोकमान्य. तुझ लोकमान्य टिळक भास्करा, वंदन तुझ लोकमान्य टिळक भास्करा. स्फूर्ती देई बालकास स्फूर्ती सागरा, वंदन तुझ लोकमान्य टिळक भास्करा. स्वराज्य व सुराज्य हा त्यांचा लेख अत्यंत मोलाचा आहे. लोकमान्यांचे सर्वच लेख अत्यंत उच्च दर्जाचे. स्वराज्य या शब्दाचा अर्थ करताना ते लिहितात, स्व म्हणजे ज्याचा तो किंवा एकंदर सर्व लोक किंवा प्रजा, आणि त्यांच्या सल्ल्याने चालणारे राज्य म्हणजे ते स्वराज्य. त्याची आणखी फोड करताना ते म्हणतात, रशियातच काय, पण हिंदुस्थानातील नेटिव्ह संस्थानाचे राज्य हे खरे स्वराज्य नव्हे. जगात शिक्षणाचा जितका जितका आणि अधिकाधिक फैलाव होईल त्या मानाने केवळ स्वदेशी राजा आणि सुव्यवस्थित राज्यकारभार एवढ्याने लोकांची तृप्ती होणे अधिकाधिक दुर्घट होत जाईल. इतकेच नव्हे तर प्रजासत्ताक राज्याखेरीज खरे स्वराज्य नाही असे म्हणण्यापर्यंत लोकांची मजल येऊन ठेपेल. समजलं तुम्हाला? माय गॉड, किती गहन शब्द यातले. नेटिव्ह संस्थान, दुर्घट, ठेपेल, अधिकाधिक स्वराज्य आणि सुराज्य. देवा, या शब्दांचे अर्थ कसे कळणार? बापरे, खरंच कठीण आहे रे. कोण कोण आहे? कोण कोण? मी तुझा जवळचा मित्र. माझा जवळचा मित्र? आणि असे आजोबा? आजोबा म्हण नाहीतर काहीही म्हण, पण मी तुझा जवळचा मित्र. स्वातंत्र्याचा इतिहास. इतिहास? आणि असा आजोबांसारखा जुना? का माझ्या काळाला जुना म्हणता? मला इतिहासाला पुस्तकात बंद करून ठेवता. मग मलाही वाटलं यावं आपण इथं आजोबा म्हणून आलो. इतिहासाच्या पुस्तकातून बाहेर तुला मदत करायला आलो, तुझे प्रश्न सोडवायला आलो. बरं बाळ,
तुझं नाव काय रे? माझं नाव बाळ. का? मी तुला बाळ म्हटलं म्हणून? नाही हो, खरंच खरंच माझं नाव बाळच आहे. अरे नुसतं नाव सारखं असून काय उपयोग? आमचा 1856चा बाळ केशव उर्फ बाळ गंगाधर टिळक म्हणजे लखलखती बिजली, तळपती तलवार, हजारो सूर्यांचं तेज बुद्धी घेऊन आलेला आमचा बाळ. हा बाळ काळ वाटायचा रे इंग्रजांना, काळ. आजोबा मला सांगा ना त्यांची गोष्ट तुमच्या शब्दात. आम्हाला फक्त त्यांचं घोषवाक्य माहितीये, स्वराज्य हा माझा. म्हण. काय ते? अरे असं गुळमुळीत काय बोलतोयस? आमचा बाळ कसा ओजस्वी, तेजस्वी आणि तडफदारपणे म्हणतो, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. सॉरी, हा माझं हे वाक्य सगळं पाठ नाहीये. अरे गधड्या, हे वाक्य पाठ असावं लागतं. अरे ते असं आत काळजात जळजळावं लागतं रे. ते ओठातून नाही तर पोटातून यावं लागतं. आमच्या बाळासारखं. तुला काय माहित आहे रे आमचा बाळ, बाळ गंगाधर टिळक? खरंच खरंच माहिती नाहीये आजोबा. आजोबा मला सांगाल त्यांच्या जन्माची गोष्ट? नक्कीच. ऐक हा. तो दिवस होता 23 जुलै 1856चा. सकाळची रम्य वेळ. रत्नागिरीतल्या मधल्या आळीत एका बाळाचा जन्म झाला. तसं पाहायला गेलास तर सर्वसाधारण माणसासारखाच या बाळाचा जन्म. पण देवाच्या मनात काय होतं काय ठाऊक. कारण जसा राम मागितला होता कौसल्येनं, जसा कृष्ण मागितला होता देवकीनं, तसाच हा बाळ मागितला होता देवाकडं रत्नागिरीतल्या गंगाधर पंत टिळकांच्या धर्मपत्नीनं पार्वतीबाईनं. 1.5 वर्ष सूर्याची उपासना करून हा बाळ मागितला होता. ज्या सकाळच्या वेळी देवाची पूजा मानली जाते, मंदिरातली घंटा शुभदायक वाटते, अशा शुभ समयी बाळाचा जन्म व्हावा यापेक्षा आणखी सुमुहूर्त तो कोणता ना? अगदी बरोबर, हाच तो सुमुहूर्त. मग काय, हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे 5वीची पूजा झाली, षष्ठी पूजन झालं, शांतीपाठही झाला आणि मग दणक्यात झालं ते बारस. जळलं मेलं लक्षण ते उधळले आपल्यासारख्या म्हशीसारख्या. कुठे चालला होता तेवढं पळत पळत? काय का नाही? आम्ही इकडे तिकडे फिरत होतो आजी. हो का? आणि काय ग आतून माझी कोण नक्कल करत होत? मी काय माझी नक्कल करतेस? आणि काय ग काय करत होता आता एवढ्या वेळ पाळण्याजवळ? अगं आम्ही पाळणा पाठ करत होतो बाळाच्या बारशासाठी. हो का? बाळाचं बारसं आहे ना म्हणून. पण खरंच म्हणणार आहे का पाळणा? अगदी गोड आवाजात म्हणा हा, नाहीतर पोकला लागलं बेंबीच्या देठापासून. चला जाऊ आता. चला चला चला. किती वर्ष झाली ना तरी पाळणे तेच, रामाचे कृष्णाचे. त्याची गोडी अगदी न संपणारी, अगदी अवीट अशी त्याची गोडी. पण मला सुद्धा ना पाळणे म्हणायची खूप आवड होती. मला खूप आवडायचं पाळणे म्हणायला.
पण काय, पांढऱ्या कपाळाची कपाळ करंटी मी. अहो साधं गुणगुणायचं सुद्धा नाही हो. अहो पण मी हे काय बोलत बसलीये तुमच्याशी, जळलं मेलं माझं लक्षण. अहो आज केवढा आनंदाचा दिवस आहे. आज टिळकांच्या घरात मुलीच्या पाठीवर नवसानं झालेल्या बाळराजाचं बारसं आहे. केवढा आनंदाचा दिवस आहे. आणि मी हे काय बोलत बसलीये. आणि मी खरं सांगू का, एवढं जरी सगळं असलं ना तरी मला ना घरी सगळे अगदी मानाने बोलवतात हो. आत्याबाई, अहो तयारी झाली बारशाची, बायका यायला लागल्या. बघा म्हटलं होतं की नाही तुम्हाला, बाळाला घालूया ना पाळण्यात. हो हो चला घाला, पाळण्यात घाला. मी आता इथूनच बघते हो सगळं बारसं. माझे डोळे अगदी आनंदाने आता भरून वाहणार. बायका सगळ्या जमा व्हायला लागल्याय. आता बाळंतिणीला बोलवा बरं. गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या, श्रीराम घ्या कोणी सीताराम घ्या. अगं पाळणे म्हणताय ना कोणीतरी. बर म्हणा म्हणा. दशरथ नंदना निद्रा करी बाळा, मन मोहना राम लक्ष्मणा, बाळा जो जो रे हालवी कौसल्या सुंदरी, धरुणी ज्ञान दोरी पुष्पे वर्षिली, सुरवरी गरजती जय जयकारी, बाळा जो जो रे, बाळा जो जो रे. कुलभूषणा श्रीनंद नंदना निद्रा करी बाळा, मन मोहना परमानंदा कृष्णा, बाळा जो जो रे हालवी यशोदा, सुंदरी धरुणी ज्ञान दोरी पुष्पे वर्षिली, सुरवरी गरजती जय जयकारी, बाळा जो जो रे, बाळा जो जो रे. रत्ननगरीत टिळक वंशी पार्वतीचे पोटी पुत्र जन्मला, बाळा जो जो रे, बाळा जो जो रे, बाळा जो जो रे. आजोबा, ओ आजोबा, डोळे उघडा ना. आणि डोळे बंद करून हे हसताय काय? अरे हसू नको तर काय करू. माझ्या या बंद डोळ्यासमोरून आमच्या बाळचं बालपण असं हळू 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 पुढे सरकतंय. आजोबा, डोळे उघडा ना. अरे हो हो उघडतो. हा बघ आमचा बाळ झाला आता 4-5 वर्षांचा आणि सारखा गोष्टी ऐकणारा.
त्याही आजोबांकडून. म्हणजे तुमच्याकडून? छे रे, त्याच्या आजोबांकडून म्हणजे गंगाधर पंत टिळकांच्या वडिलांकडून. आणि आजोबांना नातू म्हणजे दुधावरची सायच ना, सगळा वेळ त्या नातवासाठीच. आणि हे आजोबा त्याला एकसारखे गोष्टी सांगत असत. माझ्या आजोबांसारखंच ना, चिवकाऊच्या? है, अजिबात नाही. अरे कुशाग्र बुद्धीच्या नातवाला आजोबा काय चाकाऊचिवच्या गोष्टी सांगणार? अरे बापरे, मग? अरे त्यांनी गोष्टी सांगितल्या त्या परकी इंग्रज सरकार विरुद्ध बंड करणाऱ्या वीरांच्या वीरकथा. आणि हेच पहिलं बाळकडू मिळालं त्या बाळला. आणि त्याच्या मनात रोपटं तयार झालं स्वाभिमान आणि देशप्रेमाचं. आणि याचं प्रत्यंतर आलंच शाळेतल्या या प्रसंगानं. मी मागासपासून तिथं बघतोय, तू त्या मध्याच्या खोड्या का काढतोयस रे? मी नाही गुरुजी, हा मध्या हा मध्या. शांत. काय चाललंय तुमच्या दोघांचंही? पिताश्री माझ्या चांगल्या परिचयाचे आहेत बरे. एकदा घरी येईन तुमचा चांगला सत्कार करायला, समजले? गप्प बसा. हा, तर मुलांनो, काल आपण शिवाजी महाराजांचा इतिहास अभ्यास केला. आज आपण शिवाजी महाराज आणि तत्कालीन संत यांच्याविषयी माहिती घेणार आहोत. तसं पाहिले तर शिवाजी महाराजांच्या काळात बरेच संत महंत होऊन गेले. संत तुकाराम, संत रामदास आणि इतर असे बरेच संत होऊन गेले. संत तुकाराम महाराजांच्या बद्दल महाराजांच्या मनात अतिव प्रेम होते. तसे म्हणाल तर रामदासांबद्दल देखील शिवाजी महाराजांच्या मनात भरपूर आदर होता. सर्वच संत आणि महंत शिवाजी महाराजांना अतिप्रिय होते. काय समजले? सर्व संत आणि महंत शिवाजी महाराजांना अतिप्रिय होते. तर काल आणि आज आपण जी काही इतिहासाची चर्चा केलेली आहे त्याविषयी आपल्या मनाने आपापल्या पाठीवर 4 वाक्य लिहा. कोणाचेही बघायचे नाही, कोणालाही विचारायचे नाही, समजले? तोपर्यंत मी जरा बाजूच्या वर्गात जाऊन येतो, समजले? आणि माझी पाठ वळल्यानंतर लगेच गडबड करायला सुरुवात कराल. लक्षात ठेवा, मला ऐकू येत आहे. एकेकाला फोडून काढीन या काठीने. करा अभ्यास. गेले गुरुजी गेले. मोरू मी शेंगा. काय चाललंय? जरा पाठ नाही म्हणली तू लगेच गोंधळ घालायला सुरुवात केली. आणि काय रे मोर्या, तू त्या नर्मदेतल्या गोट्याप्रमाणे जसा तो पाण्याच्या प्रवाहावर वाहत असतो तसा तू अख्ख्या वर्गभर विहरत असतोस. लाज नाही वाटत? पण या सर्वाचा अर्थ काय गुरुजी? या सर्वाचा अर्थ एकच, तुला
चांगलीच आठवण आलेली आहे. हा तर मोर्या आपली पाटी घेऊन समोर ये, पाहू काय लिहिलेस ते पाहतो. शिवाजी महाराजांच्या काळात हा शिवाजी महाराजांच्या काळात अरे पुढे वाच. माझ्या पुढ्यात शेंगा आल्या आणि मी काय तुझ्या पुढ्यात शिवाजी महाराजांच्या काळात शेंगा आल्या गड्या? ठेवती पाटी बाजूला, ठेवती पाटी बाजूला आणि धर आपल्या पवित्र पायांचे अंगठे. काय रे तू खाली वाकलास आणि तुझ्या खिशातली संपत्ती खाली पडली की रे गधाड्या? ते काही नाही, आता वर्ग सुटेपर्यंत तू वणवा राहायचायस. रावणवा रावणवा. मधोबा आपण काय दिवे लावलेत? गुरुजी, माझी पिशवी मोरूच्या पल्ल्याडे आणि माझी पाटी ही त्यातच आहे. मग मी पायाचे अंगठे धरू? अरे वा, छानच. अरे तुझ्या पिशवीला काय पाय फुटले आणि ती मोरेच्या पल्याड गेली? ते काही नाही, उचल ती पाटी आणि जा भिंतीकडे तिथे आणि तू पण धर पायाचे अंगठे. मी उठ म्हणून सांगत नाही तोपर्यंत, समजले? बाळा वामना आपण काय लिहिले पाहू. गुरुजी, माझ्या पुढचा केशव सारखी मान खाली घालून लिहितो. मग ते बघताना माझा अभ्यास राहिला. असं म्हणतोस? मग काढ 15 वेळा उठा भाषा. सगळी द्वाड एकंदर कांती ह्या वर्गात भरलेली आहे. बाळा केशवा, अरे तूच कसा ह्या सगळ्याहून वेगळा? दाखव पाहू तुझी पाटी. ही बघा गुरुजी. अरे वा, सुंदर, अति सुंदर. केशवा, अरे तुझे अक्षर ते मोत्याच्या दाण्याप्रमाणे छान आहे रे. आणि तू ह्या 4 वाक्यात लिहिलेला संत शब्द एकंदर 3 वेळा लिहिला आहेस. तो 3 तऱ्हेने लिहिला आहेस. वा वा वा. अरे पहिला संत लिहित असताना तू सवर अनुस्वार दिला आहेस. दुसरा संत लिहित असताना अर्धानं आणि त्याला अख्खात जोडला आहेस. आणि तिसरा संत लिहिताना नचा पाय मोडून अख्खात काढला आहेस. छान छान छान. अरे केशवा, कुठून शिकलास हे व्याकरणात्मक लिखाण? गुरुजी, माझे वडील माझा अभ्यास घेतात. त्यांचं व्याकरणाचं पुस्तक मी वाचलंय. त्यातून मला हे समजले की संत हा शब्द आपण एवढ्या प्रकारे लिहू शकतो. छान छान छान. सुरेख हो केशवा. घे पाटी. आणि काय रे, ह्या बाकीच्या मुलांप्रमाणे तू देखील शेंगा खाल्ल्यास की काय? ते काही नाही. उचल पाहू ती शेंगांची साले. गुरुजी, मी शेंगा खाल्ल्या नाहीत. मी टरफले उचलणार नाही. अरे तू शेंगा खाल्ल्या नाही म्हणतोस, मग ह्या काय टरफला ना पाय फुटला नाही तुझ्या पायाशी आल्या त्या? ते काही नाही. बाळा, शहाण्या मुलासारखी उचल पाहू ती टरफले. नाही गुरुजी, मी शेंगा खाल्ल्या नाहीत. मी टरफले उचलणार नाही. कदापि नाही. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ना, तसा आमचा केशव. शाळेतल्या गुरुजींचा केशव आणि आमचा बाळ आपल्या हुशारीचे ठसे उमटवू लागला. म्हणजे काय, प्रत्येक मुल हे हुशार असतंच की. आता मी नाही का पहिल्यापासूनच इतिहासात हुशार? समजलं. मगाशी टिळकांचं घोषवाक्य म्हणताना समजलं. माझं नक्कीच पाठांतर नसेल चांगलं, पण माझी बुद्धी नक्कीच. पण आमचा बाळ सगळेच उत्तम गुण घेऊन आलेला. पाठांतरात एकपाठी, वक्तृत्वात तरबेज, वाचन अफाट, बुद्धी कुशाग्र. पण काय? पण एक दुर्गुण. दुर्गुण? अभ्यासक्रमातली पुस्तकं संपूर्ण वाचतच नसे आणि परीक्षेतला पेपरही पूर्ण सोडवत नसे. हा, फक्त कठीण प्रश्न सोडवूनच पास होत असे. कमाल आहे बा. आम्ही तर सर्व सोपे प्रश्नच आधी सोडवतो. समजलं. आणि मग जमलं तर? समजलं.
तू ज्यावेळेला इतिहास जमा होशील ना त्यावेळी सगळ्या जगाला समजेल दोन बाळ मधला फरक. बर, चेष्टेचा भाग राहू दे, पण खरी गंमत तर पुढेच आहे. काय? बीएच्या परीक्षेला टिळक 2 वेळा नापास झाले. मित्रांच्या आग्रहाखातर नंतर त्यांनी संपूर्ण पेपर सोडवला आणि ते व्हायचा तोच परिणाम झाला. काय म्हणजे तो नापास झाला की काय? हे नापासच्या त्या परीक्षेत टिळक उत्तम वर्गाने पास झाले. पण खरी गंमत तर पुढेच आहे. काय? गणित घेऊन MA करताना टिळक 2 वेळा नापास झाले, पण पुढे वकिलीची परीक्षा उत्तम प्रकारे पास झाले. काय सांगताय काय? MAत नापास आणि वकिलीची परीक्षा पास? अरे मग सूर्याचं तेज होतं ते, रात्रीचा काजवा नव्हे, समजलास? आणि या हुशारीमुळेच अनेक मित्र जोडलेले, पण त्यातले आवर्जून नाव घ्यावे असे थोडेसेच. त्यातले एक दाजी साहेब खरे. अगदी अंतापर्यंत साथ सोडली नाही हो. आणि दुसरे आगरकर, गोपाळ गणेश आगरकर. यांच्या मैत्रीची धाटणी वेगळीच. म्हणजे मी नाही समजलो. दोघांचं ध्येय एकच, देशकार्य. दोघांची वाचनाची आवडही एकच, इतिहास, राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र. दोघांचा निर्धार एकच, परकी इंग्रज सरकारची हकालपट्टी. सर्व समान असणं चांगलंच की, मग प्रॉब्लेम काय आहे? अरे स्वभाव भिन्न, तत्व भिन्न. टिळक भारतीय संस्कृतीचे अभिमानी, तर आगरकर त्यांचा पिंड अतिरिक्त वाचनानं पाश्चिमात्य बनलेला. अरे बापरे. टिळकांच्या मते आधी स्वातंत्र्य, मग जनजागृती, सुधारणा. आणि आगरकरांचं मत याच्या अगदी विरुद्ध. त्यांच्या मते आधी सुधारणा, आधी जनजागृती आणि मग स्वातंत्र्य. दोघांची मतं म्हणजे नाण्याच्या 2 बाजू. अगदी बरोबर. आणि ह्याच तत्वातून मैत्री ते शत्रू असा प्रवास झाला. अरे मी तुला नुसतं सांगतोय काय, चल दाखवतोस तुला, चल. बळवंतराव, आज आपल्या संस्थेचा एक महत्वाचा नियम तू मोडलास. होय, कसला? नाही, आपलं असं ठरलं होतं की महिन्यातून एकदा आपल्यापैकी एकानं शाळा तपासणीस व्हायचं आणि वर्गाची तपासणी करायची. त्यावेळी तिथे असलेल्या शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी त्याला वरिष्ठांप्रमाणे मान द्यायचा. होय, आज वर्गाची पाहणी करायला मी आलो होतो तुझ्या. त्यावेळी तूही उभा राहिला नाहीस आणि विद्यार्थीही नाही, म्हणून अपमान झाला तुझा. प्रश्न माझ्या मानापमानाचा नाहीये, प्रश्न शाळेच्या शिस्तीचा आहे. तू इतिहासाचा शिक्षक, माझ्या गणिताच्या वर्गात येऊन तू काय तपासणी करणार? अच्छा, म्हणजे मला गणित समजत नाही तर? ते तुझं तुला माहिती. आणि तू शिकवतोस ते तरी मुलांना कळतं का? नाही, कधी चौकशी केलीस? मला गणित येत नाही म्हणतोस? नाही, म्हणजे तू बसल्या जागी तोंडी उदाहरणं सोडवतोस, खडू फळ्याचा वापर करत नाहीस, त्यामुळे विद्यार्थ्यांची कुचंबणा होती अशी त्यांची तक्रार आहे. म्हणून शाळेतलं गणिताचं शिक्षण सुधारायला हवं असं तू जाहीरपणे केसरीत लिहिलंस. वार्षिक परीक्षांचे निकाल सांगतायत तेच लिहिलं. सातत्यानं 3 वर्ष इतर विषयात मुलं वर आहेत, पण गणितात मात्र 40-45%. म्हणून गणिताचा परीक्षक लोकमान्यांना ठरवणं हे चुकीचं होईल असंही सुचवलं. हो, पण ते उघडपणे आजीव सेवकांच्या सभेत चोरून नव्हे. आणि असाही शेरा मारला की टिळकांना गणिताचा परीक्षक नेमणं चुकीचं होईल, कारण तुला भीती वाटली मी खोटेपणा करीन, मुलांचे गुण वाढवीन आणि टक्केवारी फुटवी. म्हणून मी शिक्षक म्हणून नालायक आणि परीक्षक म्हणून लुच्चा आणि लबाड, नाही का? बळवंतराव आपला स्नेह निराळा आणि संस्थेचं हित निराळा. अच्छा, म्हणजे शाळा कॉलेज संस्थेच, तसंच केसरी आणि छापखाना सुद्धा संस्थेचाच ना? अर्थात.
छापखान्याच्या खर्चासाठी मी 300 रुपये कर्जावून मागितले होते. सर्व संस्थेच्या सदस्यांनी संमतीही दिली होती. तू एकट्यानं नकार दिलास, खरं ना? हो, कारण त्यावेळी मी संस्थेचा खजिनदार होतो आणि संस्थेकडे त्यावेळी पैशाची सवड नव्हती हे मला चांगलं माहित होतं. पैशाची सवड नव्हती तर केसरीवर राग होता तुझा. केसरीवर राग? होय. आणि माझा? केसरीचा संस्थापक सदस्य असून सुद्धा. अरे हे म्हणजे नुसता कुंकवाचा धनी. काय? नाही म्हणजे मला हवं तसं आणि हवं ते लिहिण्याची मुभा नाही. नाव केवळ माझं आणि लिखाण तुझं, तेही स्वैर आणि बेलगाम. माझं लिखाण स्वैर आणि बेलगाम? हो, पाष्कळ आणि गचाळ. अरे राव बहादूर रानड्यांवर तू टीकेची झोड उठवलीस, दुसरं काय होतं? रानड्यांची निंदा म्हणजे काय? विद्या, व्यासंग, विचारीपणा, देशप्रीती अशा लोकोत्तर गुणांची कुचेष्टा होती. हे बघा, रानड्यांची थोरवी मीही जाणतो, पण ते जर आमच्या धर्मश्रद्धा लाथाडत असतील तर आम्ही त्यांची भीड मुळात का ठेवावी? कारण त्या देशाच्या सुधारणेसाठी रात्रंदिवस झटतायत म्हणून. रात्रंदिवस झटतायत? सरकारची नोकरी आणि मर्जी सांभाळून यांच्या सुधारणा म्हणजे पोलिसांचा दंडूक आणि कायद्याचा बडगा, तोही स्वतःच्या हातात घेऊन पुढे येण्याची हिंमत नाही. शिखंडीला पुढं करून अर्जुनानं जसा तीर मारला तसे हे मलबारी शेडच्या आडून हिंदू धर्मावर तीर मारणार नाही. आता पुढे येऊन छाती ठोकपणे तोफा डागणार. तोफा डागणार? हो. कुणावर? मी तुझ्यावर. माझ्या वर्तमानपत्रातून. तुझं वर्तमानपत्र? केसरी सोडून? माझ्या मताच्या स्वातंत्र्यासाठी मी स्वतःचं पत्र काढणार आहे. त्या नादान राव बहादूर मित्राच्या नादानं? नादानं नव्हे, त्याची आणि माझी मतं जुळतात, तुझी आणि माझी जुळत नाहीत. आपली मतं जुळत नाही? गोपाळराव, या जड बुडांच्या ढेल्याच्या मोठेपणाला तू भुललायस. बळवंतराव, यांच्या मेहरबानीला तू निंदा झालायस. गोपाळराव, तोंड सांभाळून. परिणाम बरा नाही व्हायचा. हे दोघे मित्र ना? एवढा वाद? अरे हे मित्र आहेत की शत्रू? तू काहीही म्हण, पण ते मतलबाचं भांडण नव्हतं. होता फक्त तत्वासाठी वाद. आणि वाद एवढा की एकमेकांचं तोंडही पाहत नसत. काय सांगताय काय? एकमेकांचं तोंडही पाहत नसत? मग इंग्रजांविरुद्ध लढा? अरे इंग्रजांविरुद्ध लढा हीच तर मोठी ढाल होती. पण शत्रू एकच, पण लढण्याचे मार्ग भिन्न. हे दोघे म्हणजे दोन समांतर रस्ते होते, कधीही एकत्र न येणारे. छे छे, कल्पनेच्या पलीकडचंच आहे हे सगळं. खरंच कल्पनेच्या पलीकडचंच आहे सगळं. पण आगरकर गेले तेव्हा हा हिंद केसरी त्याचं सिंहाचं काळी फाटलं रे दुःखात. थोडासा कडवा, स्पष्ट वक्ता, थोडासा दुराग्रही, पण मित्राच्या मृत्यूचा धक्का बसवणं खूप कठीण गेलं रे त्याला. मित्राच्या मृत्यूचा लेख लिहिताना हातात लेखणी धरून 4 तास ढसा ढसा रडत होता रे. शाई गोठली, शब्द थिजले आणि डोळे भिजले रे मित्राच्या आठवणीनं, मित्राच्या आठवणीनं. खरंच काय व्यक्तिमत्व आहे ना टिळकांचं. लखलखता तळपता सूर्यात जणू. पण आकाशातला सूर्य सुद्धा कधीतरी झाकोळतोच ना. म्हणजे तसाच हा सूर्य पण झाकोळला होता दुःखाच्या ढगात. आणि सरकारने बरोबर दावा साधला आणि राजद्रोहाचा पहिला खटला उभा राहिला. टिळक आणि राजद्रोह? जे देशाच्या स्वातंत्र्यासाठी झटतात ते राजद्रोही? अरे वेड्या, ते सगळं भारतीयांचं आहे. पण इंग्रजांच्या मते लोकांमध्ये जनजागरूकता आणणं, अग्रलेख लिहिणं ही सगळी राजद्रोहाची कारणं. पण लोकमान्य लोकांच्या अडचणी पण सोडवत असत, लोकांमध्ये जागरूकता आणण्याचा प्रयत्न करत असत ना. बरोबर आहे. सुरुवातीला टिळकांचं धोरण सामाजिक जाणीव हेच होते, पण नंतर मात्र ते अग्रलेखातून सरकारवर टीका करू लागले. पण एवढ्याशा कारणांनी राजद्रोहाचा खटला? मुळीच नाही. अशी अनेक कारणं एकत्र करून सरकारनं खटला भरण्याची तयारी
सुरू केली होती आणि त्याला ठिणगी पडण्याचं महत्वाचं कारण घडलं ते म्हणजे शिवजयंती उत्सवातलं त्यांचं भाषण, तेही लकडी पुलाजवळच्या विठ्ठल मंदिराजवळ. लोक हो, आपण सर्वजण प्रोफेसर जिन्सीवालेच्या अफजल खानाचा खून या इतिहासात आकंठ बुडालेलो होतो. इतका वेळ कसा संपला हे समजलाच नाही. शिवरायांचा एक पराक्रम आपण शब्दातून अनुभवत होतो. असे कित्येक पराक्रम, कित्येक जाज्वल्य त्यांच्याकडे होतं. मला वाटतं आपण सर्वांनी त्या थोर पुरुषाच्या स्मरणार्थ कमीत कमी वर्षातून एकदा तरी म्हणजे आजच्या दिवशी 12 जूनला एकत्र येऊन शिवजयंती उत्सव साजरा केला पाहिजे. यंदाचे साली ठिकठिकाणी शिवजयंतीचे जे उत्सव झाले त्यावरून हा उत्सव आमच्या महाराष्ट्रातच सर्वसामान्य होऊन जाईल अशी उमेद बाळगण्याची बरीच कारणे आहेत. शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव करण्यास त्यांच्याबद्दल आमच्या ठाई वसत असलेली कृतज्ञता बुद्धी हे एक कारण आहे. महाराष्ट्रातील निरनिराळ्या जातींचे प्रेम एकाच ठिकाणी बसल्यासारखे जर कोणते स्थळ असेल तर शिवछत्रपतींचे चरित्र हेच होय. या उत्सवात मराठी आणि ब्राह्मण अगर प्रभू अशा कोणता प्रकारही भेट ठेवणं अगदी गैरशिस्त आहे. जोपर्यंत मराठी राज्याचा इतिहास शाळेतून मुला शिकवतायत व जोपर्यंत शिवाजी महाराजांच्या कृतीची फळे आमच्या डोळ्यापुढे आहे तोपर्यंत शिवजयंतीचा उत्सव केवळ दैविक पुरुषांच्या उत्सवाप्रमाणे होईल अशी भीती बाळगण्याचं काहीही कारण नाही. शिवजयंतीचा उत्सव अशाच प्रकारे व प्रतिवर्षी तो सतत सुरू ठेवल्यानं त्यास आपल्या महाराष्ट्र देशात तरी राष्ट्रीय उत्सवाचं स्वरूप लवकर येईल अशी आमची खात्री आहे. आजोबा, हे आणि असे विचार टिळकांनी पूर्वीही व्यक्त केलेच होते की? अगदी बरोबर. पण ह्या भाषणाच्या दरम्यान बरोबर आठवड्याच्या अंतरानं एक भयंकर घटना घडली. कोणती? रँड साहेबाचा खून मंगळवार दिनांक 22 जून रोजी झाला. हो हो, आम्ही पाहिला ना पिक्चर 22 जून. त्यातल्या चाफेकर बंधूंचा गोंद्या आला रे चा बातमी पोहोचवण्याचा खेळ आणि रँड साहेबाचा खून अतिशय थरारकसीत. पण हा खून आणि टिळकांचं भाषण याचा काय संबंध? काहीही संबंध नाही. पण इंग्रज सरकारला निमित्त पुरलं आणि 8 सप्टेंबर रोजी टिळकांविरुद्ध खटला सुरू होऊन त्यांना 1.5 वर्षाची शिक्षा झाली. ती ही सक्त मजुरीची. अरे वा, राजकीय कैदी आणि सक्त मजुरी. अरे बाबा, 1897 सालची शिक्षा आणि तुरुंग याचे हाल तुम्हा लोकांना कळणारच नाही. राजकीय कैदी असूनही टिळकांना छोट्या कोठडीत झोपायला घोंगडी आणि खायला जाड भाकरी सोबत कोरडी चटणी, तीही कांदा लसूण घातलेली. आणि हे सगळं भायखळ्याच्या तुरुंगात. बापरे, मग खरंच कसं काढलं असेल 1.5 वर्ष तिथं त्यांनी? ते आपल्या भुकेचं काय करत असतील? अरे, देशाच्या स्वातंत्र्याची आस हीच एक मोठी भूक. कांदा लसूण न खाणारा हा हिंद केसरी भाकरीवरचा पापुद्रा पाण्यात भिजवून खात असे. असं थोडे थोडके नव्हे, 2-4 दिवस नव्हे तर तब्बल 2 महिने. आणि आपले लोक यासाठी काहीच करत नव्हते? नाही, कसं करत होते. दादाभाई नौरोजी, मॅक्स मुल्लर यासारखे लोक प्रयत्न करतच होते. तेही देशाबाहेर आणि सरकारलाही आपल्या चुकीची जाणीव होती. त्यामुळे टिळकांची रवानगी भायखळ्याच्या तुरुंगातून येरवड्याच्या तुरुंगात झाली. आणि काय आजोबा? आणि एक हृदयस्पर्शी प्रसंग घडला. कुठला? चाफेकरला रँडच्या खुनासाठी फाशीची शिक्षा झाली. आणि फाशीची शिक्षा झाल्यावर अखेरची इच्छा विचारतात ना, तर या तडफदार तरुणानं त्याची इच्छा सांगितली ती ही. मला टिळकांकडूनच अर्ज लिहून घ्यायचा. ही शेवटची इच्छा इंग्रजांनी पूर्ण केली. पण त्यातही इंग्रजांचा कावा होता की या दोघांचे काही लागेबंदे आहेत का? औक्षवंत हो.
फाशीची शिक्षा झालेल्यांना औक्षवंत. अरे औक्षवंत व्हायला जगायलाच पाहिजे का? तुला माझ्या एकट्याचे नाही, अख्ख्या हिंदुस्थानचा आशीर्वाद मिळणार आहे. औक्षवंत हो, बळवंत हो, कीर्तिवंत. तुला लोक वर्षानुवर्ष शतकानुशतके ओळखते. वाईट एकाच गोष्टीचं वाटतं, डाव अर्ध्यावर सोडून चाललाय, जबाबदारी आमच्यावर ठेवून चाललाय. शेवटची इच्छा काय आहे? तुम्ही स्वतः माझा अर्ज लिहा. महाराज, माझी शेवटची इच्छा आहे, करणार का पूर्ण? तीर्थरूप टिळक महाराजांना अभिवादन करून मी माझा अर्ज लिहून देत आहे. 22 जून रोजी झालेला रँड साहेबाचा खून मी स्वतः माझ्या बुद्धीने केला. यासाठी दिलेली फाशीची शिक्षा ही मला मान्य आहे. मी मरणास मुळीच घाबरत नाही. मी फाशी जायला हसत हसत तयार आहे. पण मरणानंतर माझे प्रेत भलत्या लोकांच्या हाती जाऊ नये याची सर्व व्यवस्था टिळक महाराजांनी पाहावी, हीच माझी शेवटची इच्छा आहे. भारत माता की जय! भारत माता की जय! भारत माता की जय! ही भेट कसली रे? ही तर ताटातूट त्या दोघांची. खरंच किती तळमळ आहे ना भारत मातेच्या स्वातंत्र्याची. पण टिळकांनी केली का त्यांची इच्छा पूर्ण? अर्थातच त्यांनी धोंडोपंतांना सांगून सगळी व्यवस्था केली आणि काही दिवसांनी टिळकांचीही तुरुंगातून सुटका झाली. टिळक सुटले म्हणून सगळं पुढं आनंदोत्सव साजरं करत होतं, दिवाळी साजरं करत होतं. ज्याच्या त्याच्या तोंडी फक्त टिळक महाराज आणि टिळक महाराजांचंच नाव. आणि इकडे धोंडोपंत बिचारे. हे कोण धोंडोपंत आणि त्यांचं आडनाव बिचारे? अरे बिचारे असं आडनाव असतं का कधी? हे धोंडोपंत म्हणजे टिळकांचे भाचे धोंडोपंत विद्वांस. अरे हा भाचा कसला? हा तर हातचा गणित असला. जिथं कमी तिथं धोंडोची हमी, सतत सगळ्यांना उपयोगी पडणारा. आणि टिळक सुटावे म्हणून सॉलिसिटर पासून बॅरिस्टर पर्यंत सगळीकडे पायी फिरणारा. आणि आता टिळक सुटले म्हणून आनंदाने तहान भूक विसरलेला. एवढे महत्वाचे होते हे, पण मग आपल्या इतिहासात त्यांचा उल्लेख कसा नाही? बाळ, इतिहास माणसांचे असतात, त्यांच्या सावल्यांचे नसतात. आणि धोंडोपंतांना मुंबईप्रमाणे पुण्याचीही जबाबदारी सांभाळावी लागत असे ना. पण टिळकांकडून घरून कोणीच मोठे नाही ना. टिळक एकुलते, त्यात समाजकारणी, राजकारणी, सगळ्या देशाचा संसार नीटपणे मांडण्याचा प्रयत्न करणारे. मग हा भाचा धोंडोपंत उपयोगी पडला अगदी शेवटपर्यंत. पण एवढी काळजी घेऊनही टिळक आणि ताई महाराज प्रकरण हे गाजलंच ना. गाजलं म्हणजे काय म्हणायचंय काय तुला? अरे हे प्रकरण काही असं कसं नव्हतं. आणि उपकाराची फेड अपकाराने असंच हे प्रकरण होतं. आणि हे सगळं त्या धोंडूला माहीतच होतं. बघ ऐक, ताई महाराज प्रकरण हे टिळक मामांच्या आयुष्यात बाणगुळासारखं उगवलं. ताई महाराज खटला आणि टिळकांचं राजकीय जीवन याचा शून्य संबंध आहे. एका धनाढ्य बाईला लुबाडण्याचा टिळकांचा डाव होता असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. आणि हा खटला टिळकांना खूप किंमत देऊन लढवावाच लागला. यामुळे त्यांचं सारं आयुष्य दिमाखाने उभं राहायचं की जमीनदोस्त व्हायचं
हा महत्वाचा प्रश्न. पण ते लढले, ते जिंकले, अगदी खूप किंमत मोजूनच. हे सर्व पाहून मनात विचार आला, 100 नंबरी सोन्याला सुद्धा अशा दिव्यातून जावंच लागतं का? न्याय मागण्यासाठी टिळकांना हायकोर्टाकडे अपील करावं लागलं. आणि या निकालाच्या दिवशी आम्ही घरातले, ओळखीचे, बाहेरचे सर्वजण चिंतेत होतो. कारण निकाल नुसता खटल्याचा नव्हता, तर टिळकांचं राजकीय आणि सार्वजनिक जीवन संपायचं की काय याचाही होता. पैशासाठी कसलाही विधिनिषेध नसलेला लंपट माणूस असा ठपका लागेल की काय, अशी ही भीती आम्हा सर्वांना होती. पण आमचे मामा आज निर्विकार होते. त्यांचे मित्र व वकील दाजीसाहेब खरे यांच्या घरी गीतेच्या मुख्य आशयासंबंधी शांतपणे चर्चा करीत होते. हे सर्व पाहून मी मात्र चकित होऊन स्वतःलाच विचारलं, अरे या माणसाची जात तरी कोणती? कोणत्या देवाने घडवला या माणसाला? दाजीसाहेब खरेंचं ठीक आहे हो, ते एक अनुभवी वकील. पण आमचे मामा, खटल्याविषयी कोणतीही चिंता नाही, उत्सुकता नाही. त्यांच्याजवळ होती ती फक्त स्थितप्रज्ञता, आणि ती सदैव होऊन त्यांच्या भोवती वावरत होती. मी मात्र हे सर्व पाहून मामांना मनातल्या मनात साष्टांग नमस्कार घातला. मामा निर्दोष होतेच, पण शेवटी कोर्टानेही निर्दोषच ठरवले. टिळक निर्दोष सुटले. खूप मनस्ताप झाला, पण खऱ्याला डर नसतेच ना. यानंतर मात्र त्यांनी अग्रलेखांचा सपाटाच सुरू केला. त्यांचे लेख महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानात प्रसिद्ध झाले होते. आणि त्यांनी सुरू केलेला शिवजयंतीचा उत्सव संपूर्ण देशभर प्रसिद्ध झाला होता. आणि याच प्रेरणेतून रवींद्रनाथ टागोरांनी बंगालमध्ये शिवजयंतीच्या उत्सवाचं आयोजन केलं आणि त्यामध्ये टिळकांना भाषणासाठी बोलावलं. आणि टिळक महाराजांनी ते आमंत्रण स्वीकारलं. तुला कसं माहिती? म्हणजे काय, आता आम्ही पण इतिहास वाचतोच ना. पण आजोबा तुम्हीच सांगा ना. तर याच दरम्यान राज्य कारभार सोपा व्हावा असा खोटा हेतू सांगून सरकारने बंगालची फाळणी करायचं ठरवलं. म्हणजे वंगभंग. अगदी बरोबर, हाच तो प्रसंग. कलकत्त्यात निदर्शनं झाली, लोकांनी फाळणीला विरोध केला. आणि योग म्हणजे त्याच वेळेला रवींद्रनाथ टागोरांनी टिळकांचं भाषण आयोजित केलेलं होतं. आणि यातूनच चतुसूत्रीचा जन्म झाला. बरोबर. पण यावेळी टिळकांनी भाषणातून 2 संकल्पना मांडल्या, स्वराज्य आणि स्वदेशीचा वापर. आता वंगभंग चळवळ फक्त बंगालची न राहता ती देशभराची चळवळ झाली. आणि यातूनच पंजाबचे लाला लजपत राय, महाराष्ट्राचे बाळ गंगाधर टिळक आणि बंगालचे बिपिनचंद्र पाल, लाल, पाल आणि पाल या त्रयी म्हणून प्रसिद्ध झाले. आणि विशेष म्हणजे हे तिघेही एकाच मताचे होते. आणि या चतुसूत्रीचा प्रसार करतानाच त्याने स्वराज्य हा जन्मसिद्ध हक्क आहे ही भावना सर्व जनतेत रुजवली.
नमस्कार. काय रस्त्यातली माणसंही दिसत नाहीये की काय? अरे माझं लक्षात नव्हतं रे. बोल बाबू, आज सकाळ सकाळ इकडे कसे काय? मी मुहूर्त काढण्यास. मुहूर्त? कसला मुहूर्त? काँग्रेसची 2 चकलक देणार याचा. ए बाबू, चुप चुप बाईस. तू नेमस्थानचा चेला जरी असलास ना तरी मी जहालवाला आहे म्हटलं, जहालवाला. समजले? हो हो समजले समजले. तुम्ही अरविंद बाबूंचे मत टाळू लागलात ना तेव्हाच समजले. हे बघ, टाळण्याचा प्रश्नच येत नाही. कारण टिळक महाराज आणि अरविंद बाबू दोघेही जहाल मताचेच होते. फक्त टिळकांच्या मते आधी वास्तवाचे भान लक्षात घ्या आणि अरविंद बाबू म्हणत आधी शस्त्र हाती घ्या आणि 2 वळणाचं पाणी एकत्र येत नव्हतं. हो, पण आमच्या टिळक महाराजांना सुद्धा अरविंद बाबूंचा निस्सीम आदर आहे. पण उपयोग काय? यामुळे काँग्रेसमध्ये दुही माजलीच ना. टिळक मात्र पेटलेल्या बलितासारखे पुढेच जात राहिले. वंगभंग चळवळ, देशव्यापीपणा. हो हो नक्कीच. अरे तुमचे गोखले आणि समस्त नेमस्त मावळांनी मोर्ले साहेबांकडून किती वेळा अपेक्षा ठेवली होती, पण फुटलाच ना भ्रमाचा भोपळा. झालं नाही ना उद्योगधंद्यांचं काहीच काम. मग अशाच वेळी आमच्या टिळक महाराजांचे अंदाज, आडाखे आणि अग्रलेखच उपयोगी पडतात म्हटलं. कसं काय नाही कसं काय. तुम्ही जहाल म्हणजे ना जळजळीतच. अरे जळजळीत तर जळजळीत, पण मिळमिळीपेक्षा केव्हाही उत्तमच. तुमच्या नेमस्थ मावळांमुळे वंगभंग चळवळीचा तेजोभंग झालाय असे आमचे टिळक महाराज म्हणतात. आणि जहालवानाने तर काँग्रेस आमची सवी होती. अरे तुम्ही जहाल कसले रे? अतिरेकी आहात अतिरेकी. म्हणूनच काँग्रेसची सूत्र आमच्या हातात हवी आणि म्हणूनच आम्ही दादाबाईंचं नाव सुचवलं आणि ते सर्वांनी मान्य केलं. अगदी मान्य. पण दादाबाईंचे दोष दाखवण्यात सुद्धा टिळक महाराजांनी कसूर सोडली नव्हती. समजलं? दादाबाई सांगणार तरी काय, या मथळ्याचा अग्रलेख वाचला नाहीच वाटतं. वाचला. पण दादाबाईंनी जागोजागी वेळोवेळी भाषणं करून काँग्रेसची सूत्र हातात घेतली. अरे पण टिळकांनीच स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण या 4 गोष्टी उत्तम रीतीने सर्व जनतेच्या मनात रुजवल्या. स्वराज्य हा शब्द प्रथम टिळक महाराजांनी काँग्रेसच्या मंचावरून प्रथम उच्चारला आणि म्हणूनच त्यांच्या चतुसूत्रीला मान्यता मिळाली. आणि तुमचे दादाजी सरकारला विरोध करणे इष्ट नाही आणि सरकार वाचून आपले काही चालणार नाही या 2 खुंट्यांभोवतीच गोल फिरत राहिले. हे भाऊ, शेती कायद्याच्या विरुद्ध म्हणजे सरकारच्या विरुद्ध लाला लजपतराय उभे ठाकलेच ना. काय झालं त्यांचं? रवानगी झालीच ना मंडालेच्या तुरुंगात. आणि याचाच गैरफायदा घेऊन तुम्ही नेमस्थानी काँग्रेसमध्ये वेगळी चूल मांडली. आणि वेगळी चूल हेच टिळकांना मान्यच नव्हतं. त्यांच्यामध्ये कौरव पांडव हे अंतर्गत आहेत. आपण 5 अधिक 100 मिळून 105 होऊ आणि इंग्रजांविरुद्ध लढू. पण नाही, लाहोर अधिवेशनाचे राजकारण होऊन ते सुरतेला झालं. झाले कुठे? तुमच्यामुळे ते मोडले. हो, कारण तुम्हाला परदेशी कापडाची होळी नकोच होती. तुम्हाला तलम, मलमल कापडकोट, मँचेस्टरचे धोतर याचा त्याग करून जाडे भरडे कपडे वापरायची कल्पनाच तुम्हाला मुळी भयंकर होती. आणि म्हणूनच ते अधिवेशन मोडलं, तुटलं, फाटलं. समजलं? आणि मतं पटली नाहीत म्हणून आम्हा नेमस्ताना काँग्रेस बाहेर पडावं लागलं. तुम्ही केलात आमचा घात, सोडलात आमचा हात. आणि म्हणूनच टिळक महाराजांना देशाचे दुर्दैव हा अग्रलेख लिहावा लागला. यामध्ये हिंसेचा निषेध होताच, परंतु लोकांच्या स्वातंत्र्याची इच्छा दडपण्याचा परिणाम काय होतो हे पण त्यात होते. आणि बॉम्ब गोळ्यांचे रहस्यकर अर्थ हा अग्रलेख लिहिण्याची गरज होती. त्यामुळे ते इंग्रजांच्या डोळ्यात सलू लागले, खुपू लागले. मुळीच नाही, तुम्ही त्यांना एकटं टाकलंय. पण लक्षात ठेवा, महाराष्ट्राचा सिंह जरी एकटा असला ना तरी तो राजा आहे राजा. त्याची डरकाळी केसरीतून अग्रलेखाच्या माध्यमातून सर्व जनतेला ऐकू येणारच. मग भले त्याचे परिणाम काय असोत, सक्तमजुरी, जन्मठेप किंवा काहीही. आणि टिळकांना शिक्षा झाली. त्यांच्यावर परत राजद्रोहाचा खटला भरला गेला. त्यांना असंतोषाचे जनक असं म्हटलं गेलं. पण त्यांच्या बाजूने कोणीच नव्हतं लढायला.
नाही कसं, अरे संपूर्ण हिंदुस्थान त्यांच्या पाठीशी होता. पण खंत एकच आहे, या हिंदुस्थानाच्या हातात अधिकार नव्हता आणि ज्यांच्या हातात अधिकार होता ते टिळकांच्या बाजूने नव्हते. त्यांचंही खरंच आहे म्हणा. तळपणारा सूर्य आकाशात एकटाच असतो ना. रात्रीचे काजवे लुप्त होतात त्याच्या प्रकाशापुढे. पण मग पुढे काय? मग काय, लोकांमध्ये नुसत्या चर्चा आणि वाद. त्याच्यामध्ये काही टिळक भक्त होते तर काही भीतियुक्तही होते. पण मला एक शंका आहे. काय? एखाद्या अग्रलेखामुळे परत राजद्रोहाचा खटला? हीच शंका टिळकांच्या मित्रालाही होती. त्याचं उत्तर टिळकांनी काय दिलं माहितीये का तुला? काय? मग ऐक. रँडच्या खुना अगोदर लिहिलेला लेख, पण सरकारने भरलाच ना खटला. हो निमित्तावर टेकला त्याला कोण अडवणार? तुम्हाला नुसती शंकाच आहे, मला पक्की खात्री आहे हा खटला होणार. पण खरं सांगू, मी फार अस्वस्थ आहे. अन्नावर वासना नाही, धड झोप लागत नाही, रात्रंदिवस तडफडतोय. अहो तिकडे खुदिराम, इकडे अनंता यांच्यासारखी 15-20 वर्षाची मुलं हसत हसत फाशीच्या तख्ताकडे चालले, आणि हा बाळ गंगाधर टिळक फक्त खरडे घाशी करतोय. मनात विचार आला तरी अंगाची लाही लाही होते. खरंच किती जाज्वल्य, तेज, आग आहे ना त्यांच्या शब्दात. धोंडोपंतांचे टिळक मामा, सर्व जनतेचे टिळक महाराज आणि महाराष्ट्राचा हिंद केसरी पुन्हा होणे नाही. सगळं बरोबर, पण त्यावेळेला सगळीकडे एकच चर्चा. केसरीतील अग्रलेख आणि त्यातून निर्माण होणारा खटला, आरोप, राजद्रोह आणि शिक्षा जन्मठेप. फक्त काळजी वाटत होती ती धोंडोपंत, दाजी साहेब अशा लोकांना. आणि काळजी अशी होती की आता शिक्षा झाली तर ती टिळकांना सोसणार का? कसं सहन करणार हे सगळं? अगदी बरोबर, कोणालाही हेच वाटणार. मग अरे इकडे नुसतीच काळजी, पण सिंह म्हातारा झाला म्हणून गवत थोडीच खाणार आहे. तिकडे टिळकांनी यावेळेला दाजी साहेबांना वकीलपत्र न देता स्वतः खटला लढवण्याचा निर्णय घेतला. आणि काय? चला धोंडोपंत, चला कामाला लागा. राजी, मला बाहेर ठेवून तुम्हा 2 वकिलांची काय खलबत चालू होती आतमध्ये? कसली खलबत आणि कसलं काय? हे बघ, तू टिळकांचा फक्त भाचा नाहीयेस, तर तू हातचाच त्यांच्या आयुष्यातला हातचा. हे बघा राजी, उगाच मला झाडावर चढवू नका. माझ्यासाठी जे काम असेल ते सांगा, मी करेन नेहमीप्रमाणे. आत्ता कसं? हे बघ, 13 जुलैला खटला उभा राहणार आहे आणि हा खटला स्वतः टिळक ठरवणार आहे. काय? आधीच एवढी दगदग झाली, त्यांची झोप उडाली, कसं झेपणार आहे त्यांना हे सगळं? काहीही काळजी करू नकोस, पण आहोत मदतीला. ही घे पुस्तकांची यादी. ही पुस्तकं हवी आहेत. ही पुस्तकं तू आणून दे. हायकोर्टाच्या ग्रंथालयातून मी आणतो आणि केसरी ग्रंथालयातून तू आण. मी आजच आणतो. हा. आणि खटला सुरू झाला 13 जुलैला. 15 जुलै ते 22 जुलै असं तब्बल 8 दिवस, म्हणजे 21 तास 10 मिनिटं टिळकांनी बचावाचं भाषण केलं. बचावाचं भाषण 8 दिवस म्हणजे कार्यालयीन 21 तास 10 मिनिटं. बाप रे, केवढा तो अभ्यास आणि केवढीही सहनशीलता. पण हे बचावाचं भाषण स्वतःची सुटका करून घेण्यासाठी नाही, तर सत्ताधाऱ्यांनी, सरकारने काही चुका करून ठेवल्या तर त्यातून फार मोठे अनर्थ होऊ शकतात हे त्यांना दाखवून द्यायचं होतं. खरंच टिळकांच्या मते
पारतंत्र्यात असलेला देश हाच एक मोठा तुरुंग होता. मग सरकारनं त्यांना एका छोट्या तुरुंगात डांबलं तर त्याची त्यांना मुळीच तमा नव्हती. खरंच किती विलक्षण आहे हे सगळं. त्यांनी केलेलं प्रदीर्घ भाषण फक्त न्यायालयासमोर नव्हतं तर सगळ्या जगासमोर, संपूर्ण देशासमोर होतं. त्यांच्या या भाषणातून त्यांचा व्यासंग, त्यांचा कायद्याचा अभ्यास, युक्तिवाद करण्याचं सामर्थ्य आणि त्यांची स्वातंत्र्यासाठी लढण्याची दैदिप्यमान प्रेरणा दिसून येत होती. अरे रे, तेव्हाचा हा क्षण कॅमेऱ्यात बांधून घेता आला असता तर. यातलं काही नव्हतं हेच बरं आहे रे. 21 तासांचं प्रदीर्घ भाषण, सगळी रीळ संपली असती रे. पण तुला खरं सांगू, आज इतकी वर्ष लोटली तरीही त्या भाषणाचा शेवटचा भाग आजही माझ्या म्हणजेच या महाराष्ट्राच्या अंतरंगात तसाच्या तसा कोरलेला आहे रे. मन उघडलं तर आत्ता ते शब्द जसेच्या तसे ऐकू येतील. मी निर्दोष आहे. सर्व विश्वाला न्याय देणाऱ्या न्यायदेवतेला माझ्या शिक्षेने माझ्या देशाचे स्वातंत्र्य जवळ येईल असे वाटत असेल तर ही शिक्षा भोगायला मी आनंदाने तयार आहे. मला शिक्षा सक्त मजुरीची, जन्मठेपेची किंवा फाशीची झाली तरी माझं मत ठाम आहे आणि मी ते नेहमी बोलून दाखवणार आहे. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. भारत माता की जय. टिळकांच्या घणाघाती भाषणाने अवघ्या कोर्टाचं दानच नव्हे तर चारी दिशाही कळाल्या होत्या. त्यावेळेला टिळक महाराज म्हणजे देशप्रेम आणि स्वाभिमानाने पेटलेलं यज्ञकुंडच झाले होते जणू. मग यावर इंग्रज सरकारचा पाड कसा लागला? म्हणजे इंग्रजांनी ऍक्शन काय घेतली? कारण टिळकांचं भाषण काय 1-2 माणसांसमोर नव्हतं, ते तर सर्व जगासमोर होतं. मग इंग्रजांचा निर्णय काय होता? काय करणार? हतबल झालेल्या इंग्रजांना टिळकांच्या विचारांची ही पेटती वाद जनसामान्यांपर्यंत येऊच दिली नाही. म्हणजे मी नाही समजलो. खटल्याचं कामकाज संपल्यावर कुणालाही भेटायला न देता बारक्या जिन्यानं खाली आणलं आणि आधीच तयार असलेल्या गाडीत बसवून त्यांना समुद्राच्या किनाऱ्यानं परस्पर तुरुंगात नेलं. पण घरच्यांनाही भेटू दिले नाही? नाही ना. त्यांच्या मित्राला, दाजी साहेबांना आणि सावली असलेल्या धोंडोपंतांनाही भेटू दिलं नाही. या सर्वांची मती कुंठित झालेली रे. आपल्या देवळातून देवच नाहीसा केला तर तसं झालं होतं सगळ्यांना. त्यांचा देवच कोणीतरी पळवून दिला होता रे. दाजी साहेब खरे एवढा धीराचा माणूस, पण आता टिळकांना गाडीत बसताना पाहून त्यांचा जीव अगदी गलबलला होता. डोळ्यांना लागलेली आसवाची धार उपरल्यानं पुसत त्यांचा हा मित्र दुरूनच टिळकांना निरोप देत होता रे. आणि धोंडोपंत? त्यांना तर ब्रह्मांडच आठवलं असेल. आता पुण्याला जाऊन काय सांगणार होता तो? त्याचं तर प्राणच संपलं होतं. आता सगळं संपलं असंच वाटत होतं त्यांना. पण महाराष्ट्रानं कसं सोसलं हे? सोसलं? अरे अख्खा महाराष्ट्र पेटून उठला होता. पण टिळकांच्या घरात स्मशान शांतता. रोजचे व्यवहार फक्त घडत होते. कुणीही कुणाशी बोलतच नव्हते. कारण सगळ्यांच्या समोर फक्त प्रश्नच आणि प्रश्नच होते. एक जन्मठेप म्हणजे किती वर्ष? कुठं नेलं असेल टिळकांना? कुठल्या तुरुंगात ठेवलं असेल? खरंच फोन, मोबाईल, व्हॉट्सअप, मीडिया कसलाच धगाधोरा नव्हता ना. मग अरे टिळकांना मंडालेच्या तुरुंगात ठेवलंय हे समजल्यावर हे मंडाले कुठे आहे हे धोंडोपंतांना नकाशात शोधावं लागलं होतं रे. पण घरच्यांनी काय केलं असेल? काय केलं असेल? मुलांना शाळा होत्या, आत्याबाईंना देवधर्म होता, धोंडोपंतांना संसार चालवायचा होता. पण या मुलांची आई, आत्याबाईंची सुनबाई, धोंडोपंतांची मामी, टिळकांची धर्मपत्नी, तिची अवस्था काय झाली असेल? मागच्या शिक्षेच्या वेळी तीही टिळकांप्रमाणेच भाकरी तुकडा खाऊन राहत. पण
आता शब्दच मुके झाले होते रे. हा आता सारखी जपमान. पण त्यांनाही मन होतं ना, काय वाटत असेल त्यांना? बघायचंय, ऐकायचंय तिच्या मनातला आवाज. मग ऐक. माहेरच्या अंगणातली भातुकली खेळून पूर्ण होण्याआधीच मी टिळक घराण्याची सासूर वशीण झाले. तिकडे आमचा वाडा कसा सदा माणसांनी भरलेला असायचा. पण इकडे सासरच्या घरी सासूबाई, मामांची आणि इकडची स्वारी. इकडचा खाक्याच वेगळा. मला तर बाई भारी भीती वाटायची. यांचं एक पाऊल सदान कदा बाहेरच. भारत स्वतंत्र व्हावा म्हणून कोण आटापिटा. मला तर बाई यातलं काही कळायचं नाही. आम्ही पुण्यात राहायला आलो. यांचं शिक्षण पूर्ण झाल्यावर हे शाळेत शिकवत असत. सूर्य जसा नेमस्ताने उगवतो आणि मावळतो ना, तसाच यांचा दिनक्रम. या दिनक्रमात कधीही जराही बदल नाही. एरवीचं ठीक आहे हो, पण प्लेगच्या साथीत विश्वनाथ दगावला. तेव्हाही स्वारी केसरीच्या कार्यालयातच. काय तर म्हणे उद्याच लेख लिहायचा. इतकं वाईट वाटलं देव या माणसाला काळीज द्यायचं विसरलाय की काय. पण नाही हो. रात्री घरी आल्यावर झोपताना विश्वनाथचं सदरा उराशी कवटाळून टिप्प गाळत होते. याने ना कधी भावनांचा देखावा नाही केला. कधी मुलांच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला नाही. कधी लाड नाही, कौतुक नाही, जवळ घेणं नाही. ना कधी माझ्याशी प्रेमाच्या गोष्टी. यांची नजरच सगळं सांगून जात असे. एकदा आम्ही मुंबईला जात असताना यांची नजर असंच काहीतरी सांगत होती. मला वेळेला काही समजत नव्हतं. नंतर सगळं समजलं आणि उमजलंही. जेव्हा यांना डोंगरीच्या तुरुंगात शिक्षा झाली तेव्हा. यांचा क्रोधही असाच. लालजींना मंडालेच्या तुरुंगात शिक्षा झाली हे समजताच इंग्रजांवरचा सगळा राग घरातल्या सगळ्या इंग्रजी वस्तूंवर निघाला. सगळ्या इंग्रजी वस्तूंची होळी केली. पण कुणाची बोलायची प्राज्ञा होती. एकदा असेच धूमकेतू सारखे नाहीसे झाले. आणि मग 10-12 दिवसांनी धोंडू सांगत आला, यांना जन्मठेप झाली. जन्मठेप म्हणजे किती वर्षांची हे सुद्धा मला मेलेला माहित नव्हतं. पण जन्मठेप शब्द ऐकताच पायाखालची जमीन सरकली. अहो, डोंगरीच्या तुरुंगात असताना भाकरीचा पापुद्रा खाऊन राहत असत. आता तर हे मंडाले का भंडाले कुठे हे देखील ठाऊक नाही. मी तर बाई धसकाच घेतला. देवाची सारखी आळवणी करत होते. सारखी सांगत होते, माझं कुंकू शाबूत ठेव रे देवा. असेच दिवस सरत होते. तिकडचं काहीच समजत नव्हतं. माझ्या हातात सारखी जपाची माळ आणि देवाची सारखी विनवणी. तुम्हाला सांगते, तोंडातला घास तोंडातच घोळत राहायचा. पण त्या देवाला काही माझी दया येत नव्हती.
आणि एक दिवस धोंडू सांगत आला, मामी मामी मामाचं पत्र आलंय. शब्द कानात शिरतात जपाची वाट तिथल्या तिथे थांबली. अगदी क्षणभरच मिटलेल्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. शरीर जागचं हलत नव्हतं, पण मन मात्र केव्हा चोटीपर्यंत धावत गेलं होतं. त्यानंतर मात्र दर महिन्याला त्यांचं एक एक पत्र येऊ लागलं. मी सुद्धा मग नकळत त्यांच्या पत्राची वाट पाहू लागले. प्रत्येक पत्रात सगळ्यांची आस्थेने चौकशी, माझ्या आजारपणाबद्दल सतत काळजी. मग जाणवलं आपले टिळक महाराज आपल्या फणसासारखे, वरून काटे आणि आतून गोड गरे. आता माझी काळजी मिटली. मी भरल्या कपाळाने देवाकडे जायला सज्ज झाले. हा माझा देव सगळी काळजी वाहणार याचा खूप भरवसा वाटला. देवा, आता मला केव्हाही घेऊन जा. मी तयार आहे तुझ्याकडे यायला. पण माझी एक अट आहे, माझी एक मागणी आहे. माझं उरलेलं सगळं आयुष्य तू ह्यांना दे. कारण अरे साऱ्या देशाला गरज आहे रे यांची. देशील ना रे? धन्य धन्य ती माऊली आणि धन्य ते टिळक महाराज. पण अशा व्यक्तींना इतिहासाच्या पुस्तकात जागा नसते श्री. अशा व्यक्ती माणसांच्या अंतरंगात जागा करून राहतात. आणि नशीब तर बघ या माऊलीचं, मरणाच्या वेळी नवरा, अख्ख्या महाराष्ट्राचे लाडके टिळक महाराज जवळ नव्हते रे तिच्या. खरंच हे कुठेच ना शिक्षणात बसतं ना अभ्यासक्रमात, पण विचार हा करावाच लागतो. अरे या माऊलीपेक्षाही टिळकांचं नशीब बघ. पत्नीच्या मरणाच्या वेळी जवळ नाही, पण या प्रसंगी त्यांनी लिहिलेलं पत्र तू नक्की ऐक. तुमची दारपोच मनाला फार मोठा जबर धक्का बसला. संकटे आली तर मी शांतपणे सोशीत असतो हे खरे. पण खरंच सांग की या बातमीने मात्र मी अगदी हादरून गेलो. तिच्या मरणकाळी मी जवळ नाही, इतकेच नव्हे तर बंदिवासात असावे याचेच फार दुःख आहे. भवितव्यतेला कोण काय करणार? माझ्या जीविताचा एक भाग समाप्त झाला, दुसराही आता लवकरच समाप्त होईल. तिची उत्तरक्रिया यथासांग करावी आणि तिच्या इच्छेप्रमाणे तिच्या अस्थी प्रयाग किंवा काशी येथे गंगेत टाकावी. तिच्या तोंडून अखेरच्या म्हणून ज्या इच्छा प्रकट झाल्या असतील त्या शब्दशः अवश्य पाळाव्या. मी नसल्याने मुलांना तिच्या मरणाचे दुःख अधिक झाले असेल. माझा म्हणून त्यांना निरोप सांगा की या दुःखामुळे विद्येची हानी होऊ नये. त्यांच्याहूनही लहान असताना माझे वडील मातोश्री दोघेही निवर्तले. आपल्यावर आलेल्या मातृहानीचे संकटाचे दुःख करीत बसून काळाचा दुरुपयोग करू नये, त्याला धिटाईनं तोंड द्यावं. म्हणून तुम्हाला ईश्वरानं बळ द्यावं, याहून दुरून मी तरी त्यांना काय विनवणार.
धोंडूंचा आवाज. धोंडू. पण मामा आणि आत्ता इथे मला बघितलंच पाहिजे. मामा मामा तुम्ही आलात. मामा माझा विश्वासच बसत नाहीये. मामा किती वय भॅड इंग्रज सरकार 5.5 वर्ष जन्मठेपेची शिक्षा बघून आलेल्या माणसाला असं रात्री अपरात्री घराबाहेर आणून सोडतात. मामा घ्या. त्यांना बरोबर माहिती होतं भारतीय जनता आणि त्याचा क्षोभ काय येते म्हणून हा गुपचूप कारभार. पण मामा मी नाही शांत बसायचा. मी सर्वांना ओरडून सांगीन आमचे वाघ आमचे मामा आहेत. प्रल्हादा आत्याबाई अरे उठा. आपले दादा नवे नवे माझे मामा आले. अरे दाद्या माझ्या झोपताय कसले. पांडुरंगा अरे उठा. झोपताय कसले. आपला देव आलाय रे उठा. अरे उठा रे लवकर. मंडाऱ्यातल्या गोष्टी मी तुला नंतर सांगेन. अरे हो आत्ता नको. मला वाटतं मामा आता येणाऱ्यांची गर्दीही कमी झाली. मला आधी मंडारीबद्दल सांगा ना. तुम्हाला कोठारीत बसवले आणि त्यानंतर काय झाले. आत्ता सांगू. हा बाय. शिक्षा जाहीर झाल्यावर कुणासही न कळू देता पोलिसांनी मला BBCIच्या ट्रेनमध्ये बसवलं आणि ती ट्रेन दुसऱ्या दिवशी अहमदाबादच्या साबरमती स्टेशनवर पोहोचली आणि माझी रवानगी साबरमती जेलमध्ये झाली. अच्छा. या जेलमध्ये तुम्ही किती दिवस होतात. इथे सक्त मजुरांप्रमाणे व्यवस्था होती. अन्न वस्त्र सुद्धा सक्त मजुरांप्रमाणेच मिळे. बापरे. म्हणजे परत भाकरीचा पापुद्रा आणि पाणी. तसं काही नाही रे. पण अन्न निकृष्ट दर्जाचं असल्यामुळं वजन कमी झालं. त्यामुळं डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार 2 पौंड दूध आणि 2 औस तूप याचा खुराक मात्र सुरू झाला. पण तरीही वजन कमी असल्यामुळं सक्त मजुरीच्या कामातून मात्र सुटका मिळाली. मग काय नुसते कैदीतच. 13 सप्टेंबरला आम्ही निघालो. पण कुठे जातोय कुणालाच माहिती नव्हतं. त्यातल्या त्यात एक चांगली गोष्ट म्हणजे अशी की एक गुजराती ब्राह्मण आचारी कैदी म्हणून माझ्या बरोबर होता. मग पुढे पुढे एवढी सगळी दक्षता बाळगून सुद्धा लोकांना सुगावा लागलाच आणि बडोद्यातील मियागाव स्टेशनवर लोकांनी टिळक महाराज की जय अशा घोषणा दिल्या. पण तरी आगगाडीचा दरवाजा बंदच. त्यामुळे लोक मला दिसले नाहीत आणि मी कुणाच्या नजरेस पडलो नाही. कसे दिसाल मामा. त्यांना बरोबर माहिती होतं की तुम्ही दिसलात तर काय होईल ते. बरं मग पुढे 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 मुंबई बंदरातून आम्ही स्टीम लॉन्चने निघालो. मागच्यासारखे तो कैदी पोलीस आणि मी. पण कुठे जातोय कुणालाच माहिती. पण म्हणजे बोटीतले इतर प्रवासी कुणीही नाही. त्या बोटीत खालच्या खणात अपराध केलेल्या खलाशांना ठेवण्यासाठी अंधाऱ्या कोठड्या होत्या. तिथं आमची रवानगी झाली. बाप रे. पण मामा असं किती दिवस. पुरे 9 दिवस. आम्ही रंगूनला पोहोचलो. मी तिथं येणाऱ्या आधीच बातमी पसरली होती. त्यामुळं तिथंही 1000-2000 लोक हजर होते. वा. मग तिथे काय घोषणा भेटी. काही नाही. काहीच नाही. अरे बंदरावर आगगाडी हजरच होती. आम्हाला ती आगगाडी घेऊन निघाली तेव्हा 4 वाजले होते. दुसऱ्या दिवशी 8 वाजता ती गाडी पोहोचली. मंडालेच्या त्या कोपऱ्यातच तो मंडालेचा जेल आहे. तिथं आमची रवानगी झाली. आणि अगदी परवापर्यंत तुम्ही मंडालेच्या तुरुंगात. आम्हाला एकदाही बाहेर काढलं नाही. एक उत्तम गोष्ट म्हणजे अशी की तिथं
त्या अंधाऱ्या कोठडीत काही सामान होतं. खुर्ची, लाकडी कपाट आणि ग्रंथ ठेवण्यासाठी एक कपाट होतं. फक्त सामानच? एखादाही मनुष्य दृष्टीस पडत नसेल नाही? अरे नाही कसं, तो आचारी कैदी होता ना, तोच माझा सोबती, तोच माझा सखा आणि तोच माझा श्रोता. मामा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी इथून ग्रंथ पाठवीत असे, ते मिळत असत का तुम्हाला? अरे म्हणजे काय, त्या ग्रंथाच्याच खांद्यावर जगतोय मी. तुझं ग्रंथ पाठवले नसतेस तर फार अडचणीचं झालं असतं. पण वर्तमानपत्र वाचायला मात्र परवानगी नव्हती. मग पुढं काही दिवसांनी महिन्यातून एक पत्र लिहिण्याची परवानगी मिळाली आणि त्याच्यासाठी आवश्यक असणारी शाई, कागद, पेन तेही मिळत गेलं. आणि त्या पत्रानुसारच मी तुला पत्र लिहून सगळी घरची ख्याली खुशाली मिळवीत होतो. आणि मामा, आम्ही सुद्धा या पत्राची अगदी आतुरतेने वाट बघत असू, कारण या पत्रातूनच तुम्ही आम्हाला भेटत असत. पण मामा, सुटकेच्या वेळी तुमचं पत्र कसं नाही आलं? अरे ते मला तरी कुठं माहिती होतं? म्हणजे? ते माहिती होतं इंग्रजांना. एक दिवस सकाळी असं सामान बांधा म्हणून सूचना आल्या आणि गेलो तसा मजल दरमजल करीत पुण्यात आलो, येरवड्याला. आता वाटलं बहुतेक परत जेलमध्ये, पण नाही. गाडी थांबली ती आपल्या वाड्यासमोर, तीही अपरात्री. पोलिसांबरोबर आलेल्या मालकास आत घ्यायचं की नाही हा प्रश्न दरबाराचाही पडला. पण तू माझा आवाज ओळखलास आणि उठलास आणि त्यानंतर सत्तेच्या घरात माझा प्रवेश झाला. मामा, कसं सोसलं तो हे सगळं? अरे सोसणं वगैरे असं काही नसतं रे. सोसणं हा शरीर धर्म असतो. मामा, अरे धोंडू, हे काय करतोस? उठ. नाही मामा, एकच काय, पण लाख साष्टांग नमस्कार घातले ना तरी तेही पुरेसे पडणार नाही, एवढी तुमची थोरवी आहे. धोंडू, तू होतास म्हणून मी आहे. मला तुझ्यासारखा भाचा मिळाला हेच माझं सुदैव. मामा, काय बोलताय हे? हिमालया एवढ्या मोठ्या माणसाचा सहवास मला मिळाला हेच मी माझं भाग्य समजतो. पण मामा, आता एकच प्रार्थना आहे, बाकी सगळं सोडा आणि तुमच्या आवडीच्या संशोधनावर वेळ द्या. ते शक्य नाही. अरे इंग्रज संकटात आहे आणि तो संकटात ही आपल्याला संधी, आणि या संधीचा कसा आणि किती उपयोग करून घ्यायचा याचा विचार मी सध्या करतोय. अरे बाबा, विचार कसला करतोस? आजोबा, काहीतरी राहिलंय, काहीतरी राहिल्यासारखं वाटतंय. आता काय? आजोबा, गीता रहस्य याचा कसा विषय नसेल निघाला? गीता रहस्य? आजोबा, हसलात का हो? अरे, या ग्रंथांची मूळ प्रत टिळकांजवळ नव्हती, ती इंग्रजांपाशी होती. काय? पण ती कशी काय? मग ती परत कधी मिळाली की मिळालीच नाही? हो, सांगतो. टिळकांची सुटका झाली त्यावेळी या ग्रंथाची मूळ प्रत टिळकांपाशी होती. ती इंग्रजानं स्वतःकडे घेतली. पुढे बरेच दिवस झाले ती प्रत परत मिळण्याची लक्षणं दिसेनात. मग काय, सर्वांना काळजी वाटायला लागली. पण टिळकांनी सांगितलं, तुम्ही काहीही काळजी करू नका. इंग्रजानं ही प्रत दिली नाही तर सिंहगडावर जाऊन मी स्वतः पुन्हा लिहून काढीन. केवढा तो आत्मविश्वास! कारण गीता रहस्यात जो कर्मयोग सांगितलाय ना तो टिळकांनी अंगीकारला होता. गीता रहस्य फक्त तोंडी सांगण्याकरता किंवा लेखी लिहिण्याकरता नव्हतं, तर त्याचा त्यांनी उपयोग केला होता, अंगीकार केला होता. पण मग पुढे काय? मग काय, इकडे केसरी कार्यालयातून गीता रहस्याच्या 5000 प्रती निघाल्या. लोकांनी त्या घेतल्या, वाचल्या, त्याच्यावर चर्चा वाद घडू लागले. पण इकडे टिळक लखनौ अधिवेशनाचा विचार करू लागले.
त्यांची मूळ ध्येय त्यांना स्वस्थ बसू देईना. मामा आटपलं का तुमचं? तयारी झाली ना नीट? हो झाली. हा का तुझं काही काम आहे? मामा अवज्ञा करतोय पण त्यासाठी आधी क्षमा मागतो. काय बोल धोंडू. मामा मला वाटतं तुम्ही राजकारणातून संन्यास घ्या. अरे मग जगू कशाला? अहो असं का म्हणता? तुमचं संशोधन आहे. मंडालेच्या तुरुंगात संशोधनाचे किती उद्योग केलेत तुम्ही. त्यासाठी फ्रेंच जर्मन भाषा आपणच शिकलात. धोंडू तू होतास म्हणून मी जगलो. माझ्या संसाराचा करता मी, पण कर्म तुझ्यामुळे उभं राहिलं. खर्चाच्या किती काळज्या करायचं असते. या बाबतीत मात्र नेहमी निर्धास्त होतो. कधी कधी मन विषण्ण होईल, पण मी मनाला नेहमी बजावत असते. काही काळजी करू नकोस, तुझा धोंडू आहे. मामा तुम्ही तुरुंगातून ग्रंथ मागवी, पण त्याने माझी छाती दडपून जाईल. अरे पण मला खात्री होती माझा धोंडू पाताळात जाईल, पण ग्रंथ मिळवी. आणि या माझ्या विश्वासाला तू कधीही दगा दिला नाहीस. लोकांना माझे हाल अपेष्टा दिसतात, तुरुंगवास दिसतो. लोक मला हार घालायला येतात, पण सारे प्रहार झेलणारा धोंडू मात्र दिसत नाही. म्हणजे आताही एकूण असंच चालायचं तर? त्याला मी तरी काय करणार. अरे माझ्या रक्ताच्या पेशीतच राजकारण आणि संशोधन असे दोन भिन्न प्रकारचे अणू आहेत. म्हणजे मला लखनौला गेलं पाहिजे. लखनौला? पण का मामा? अरे तिथे हिंदू मुसलमान ऐक्याचा ठराव पास होणार आहे. आणि हिंदू मुसलमान ऐक्याचा ठराव पास झाला तर आपलं आंदोलन आणखी उग्र होईल. ते दोघे लखनौला गेले. हिंदू मुस्लिम एक है या घोषणेनं अख्खं लखनौ शहर दुमदुमलं होतं. फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण यामुळे सर्व वातावरण प्रेरित झालेलं होतं. या अधिवेशनाचे टिळक अग्रगणी होते. आणि या अधिवेशनाचं आणखी एक विशेष माहिती आहे का रे तुला? विशेष नाही आठवत. अरे वेड्या, ही गोष्ट विसरण्यासारखी नाही. याच अधिवेशनामध्ये टिळक त्यांच्या लोकोत्तर कार्यामुळे लोकमान्य झाले. टिळक महाराज अंतर्धान पावले आणि अवतीर्ण झाले लोकमान्य लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. ज्याच्या त्याच्या तोंडी फक्त लोकमान्य आणि फक्त लोकमान्य. वा आजोबा किती छान. मी पण देऊ घोषणा? दे ना, त्यात काय विचारतोस? पण लोकमान्य टिळक महाराज की जय. लोकमान्य टिळक महाराज की जय. लोकमान्य टिळक महाराज की जय. पण आजोबा अधिवेशनाचं काय? अधिवेशन सुरू होतं. सगळीकडे हिंदू मुसलमान एक होणार अशीच हवा होती. वाटाघाटी चालू होत्या. खुद्द जिन्ना त्या अधिवेशनाला हजर होते. आणि या दोघांचं ऐक्य व्हावं
म्हणून लोकमान्य इरेला पडले होते. आणि आणि काय आजोबा? आणि जिनांना मुसलमानांसाठी स्वतंत्र मतदारसंघ हवा होता. काय टिळकांना मान्य होतं त्यांचं म्हणणं? अरे, दूरदृष्टीनं विचार करणाऱ्या टिळक महाराजांना हे अजिबात मान्य नव्हतं. पण माणसातला देव जरी झाला तरी देवपण आणि माणूसपण वेगवेगळं असतं ना रे. म्हणजे मी नाही समजलो. कोणालाही नाही समजणार, कारण दूरदृष्टीनं विचार करणारे टिळक महाराज अडून बसले होते सहीसाठी. पण लोकांनी मान्य केलेल्या लोकमान्यांना, काही लोकांच्या हट्टासाठी, काही लोकांच्या समाधानासाठी सर्वप्रथम सही करावीच लागली. सर्व सभागृहानं जय जयकार केला. अधिवेशन संपलं. मंडप रिकामा झाला. जो तो आपापल्या घरी जायला निघाला. हिंदू मुसलमान एक झाले होते. ते एकमेकांना भेटून आनंद व्यक्त करत होते. आणि टिळक मात्र आपल्या दलनात एकटेच बसले होते, डोळे बंद करून ध्यानस्थ बसल्यासारखे. बंद डोळ्यांनी ते टिळक महाराज आणि लोकमान्य टिळक यामधील द्वंद्व समजून घेत होते. तोच मामांची आज आनंदानं ध्यान समाधी लागलेली दिसते. एरवी त्यांना व्यत्यय आवडत नाही, पण आजच्या या आनंदाच्या क्षणी हे इकडे एकटेच आणि मंडपात त्यांच्या नावाने सर्वजण जल्लोष करत आहेत. त्यांना जागं करूयाच. आजच्या या आनंदाच्या क्षणी नाही रागवायचे ते. मामा मामा देवा, मामांच्या डोळ्यात अश्रू. एक वेळ विस्तव पाण्याला पेटवेल एवढी स्थितप्रज्ञता जो माणूस राखू नये, तर लोकमान्य मामांच्या डोळ्यात अश्रू. काय झालं असेल? मामा बरं वाटत नाहीये का? सारं ठीक. या टिळकाने आतापर्यंत पराभव कधी पत्करला नाही. पराभव? पण मामा तुम्ही तर जिंकला तसंच सर्वजण म्हणत आहेत. या टिळकानं आयुष्यात 2 चुका केल्या. पहिली, बाबा महाराजांच्या ट्रस्टीडवर सही केली, ती निस्तरली. पण दुसरी सही निस्तरण्याच्या पलीकडे आहे. मामा कोणत्या सही बद्दल बोलताय तुम्ही? लखनौ करारावरील सही. अरे, मी सही केल्याशिवाय कुणीही सही करायला तयार नव्हतं. सगळेजण विनंती करत होते, अर्जव करीत होते. शेवटी जिनांच्या अर्जवाला बळी पडलो. पण मामा तुमचा तरी एवढा हट्ट का? अरे, स्वतंत्र मतदारसंघ नेमणं म्हणजे त्यांना आपण वेगळं काढणं. पण मामा इंग्रजांनीच त्यांना हे दिलं असेल तर? हिंदू मुसलमानांबरोबर आम्ही आंदोलन केलं असतं, रान उठवलं असतं. पण आता आपणच त्यांना वेगळं काढलंय. आपणच. धोंडू हा अभद्र अटळ आहे. आज नाही उद्या, उद्या नाही परवा, एक दिवस या हिंदुस्थानची 2 छक्ल होणार. एक हिंदूंचा देश होता, दुसरा मुसलमानांचा होता. देव करो आणि माझी वाणी खोटी ठरो. कालाय तस्मै नमः. कालाय तस्मै नमः. आता जरा वर्तमानात येऊया. गांधी चोरीला जाणार आहेत ना? हो. त्यांच्याबद्दल काही माहिती? सत्याग्रह करणार आहेत एवढंच. मामा, सत्याग्रह हा नवीनच शब्द त्यांनी राजकारणात आणलाय. सत्याग्रह तोच जाणून घ्यायची मला इच्छा आहे.
चला निघायलाच हवं. अंतर्मुख झालेले लोकमान्य या पुढच्या राजकारणात रंगले नाही. त्यातच त्यांची तब्येतही त्यांना साथ देईना. त्यात त्यांचा मधुमेहही वाढला. मन साथ देत असेल तर शरीराची काय अवस्था. घरात चैन नाही आणि शेवटपर्यंत कार्य करायचंच या ध्येयामुळे त्यांचा मुक्काम मुंबईला सरदार आणि सोबत त्यांचा पाठराखा धोंडोपंत. गांधी, तुम्ही आणि मी उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव. तुम्ही कधीच कायदा मानला नाहीत आणि माझी सारी हयात कायदा सिद्ध करण्यात गेली. दोघेही वकील असूनही दोघांची मतं भिन्न. गांधी, आता तुमचं पर्व आहे, पण माझं पर्व फार जुनं आहे. गांधी, आपल्या या अवाढव्य देशात 2च पर्व काय, पण अशी कित्येक पर्व जायला लागतील. पण आता तुमचं पर्व आहे, गांधी पर्व. माझं पर्व संपलं आहे. तेव्हा इथं मनानच काय, शरीरानही राहता येणार नाही आणि राहण्यात काही अर्थच नाही. मामा, काय झालं? कुणाला नमस्कार करताय? धुंडू, तू मला जरा दूध आणून देशील? हो, आणतो ना. आलो. तो आला बघ. अरे अरे थोडा वेळ थांब ना. चलावं लोकमान्य, चलावं. आता थांबायला फुरसत नाही. कैलासावर आपल्याकरता राजगृह सज्ज आहे. प्रकाशानं लखलखत आहे. सर्वत्र प्रकाशाचंच राज्य आहे आपल्या स्वागताकरता. भरजरी पोशाखात सर्वजण वाट पाहत आहेत. सुवासिनी तर फुले उधळण्याकरता अगदी आतुर झाले आहेत, आपली वाट पाहत आहेत. सर्वत्र फुलांचीच पखरण आहे. असं म्हणतोय? चलावं लोकमान्य, चलावं. असं म्हणतोयस? मग निघायलाच हो. चला. आणि ते टिळक चालू लागले. अंतराळातून एका अलौकिक तेजोमालेने त्यांना स्नान घातले. जसे जसे लोकमान्य पुढे पुढे जात होते तसा तसा प्रकाश वाढत होता. हिंदुस्थानकडे वळून लोकमान्यांनी एकदा नमस्कार केला. प्रकाश वाढतच होता. लोकांचे डोळे दिपले. लीन होऊन करोडोंनी हात जोडले. हजारो लोकांनी हात जोडले. आता लोकमान्यांनी पाठमोरे होऊन हिंदुस्थानला नमस्कार केला आणि पावलं टाकू लागले. तोच प्रत्येकाच्या डोळ्यातील अश्रुगंगा सांगू लागली, धन्य धन्य तो लोकमान्य, स्वराज्य जन्मसिद्ध हक्क आमुचासे. इंग्रजास सांगताच लागले पिसे. साहिला अनेक यातना धुरंधरा. वंदन तुझ लोकमान्य टिळक भास्करा.